राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या सभेत बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं। विश्वास देवकातेंच्या एका कार्यकर्त्याला मोका कारवाईतनं वाचवलं असं अजित पवारांनी म्हटलं। एकच वेळ वाचवा असं सांगितल्यामुळे आपण वाचवलं असं अजित पवारांचं वक्तव्य होतं। पण या विधानामुळे अजित पवार अडचणीत येऊ शकतात। मोकाच्या कारवाईतनं एखाद्या व्यक्तीला उपमुख्यमंत्री कसे वाचवतात हा प्रश्न या वक्तव्यानंतर उपस्थित झालाय। दादागिरी गुंडगिरी आताच मला नाना म्हणत होता, नानाच्या एका ओळखीच्या माणसाला पार मोका लागत होता नाना, आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले, बनगर आले, बाकीचे सगळे आले, सागर वगैरे सगळे आले। म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचवा। आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचं नाही त्या कामाच्या करता। बाळासाहेब, तुम्हाला कळलं मी काय सांगतोय ते। आता तुम्ही काय सांगायचं त्यांना सांगा। मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता, माझी पण कमीपणा होतो। पण माझं तुम्हाला पण जेव्हा भावाची माणसं म्हणून मलाही थोडंसं अडचण होते, पण तसं आता होऊन देऊ नका कुणीच। अजित पवार सकट कुणीच चुकीचं वागू नका। तुम्ही योग्य वागा आणि योग्य पद्धतीनं काम करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।